मत्स्य व्यवसाय विभागाचा आकृतिबंध आलेला आहे। तर टोटल 1059 वॅकन्सीज आहेत। तर वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकसाठी किती वॅकन्सीज आहेत आणि कशा प्रकारे क्लास 1 पासून ग्रुप डी पर्यंतच्या ज्या या पोस्ट असणार आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचं जे अपडेट आहे ते आपण पर्टिक्युलर वरिष्ठ लिपिकच्या जागा बघणार आहोत आणि कनिष्ठ लिपिकच्या जागांसाठी बघणार आहोत। तर यामध्ये बघा की जे TCS ने आतापर्यंत जेवढेही घेतलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो तुमचा इथे कव्हर केला जाणार आहे। 5000 प्लस MCQ तुम्हाला फक्त 10 रुपयामध्ये ई बुक प्रोव्हाइड केलं जाईल। या ई बुक वरून तुम्ही सगळे क्वेश्चन्स आतापर्यंतचे झालेले प्रॅक्टिस करू शकणार आहात। तर त्यासाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे काही क्वेरी असेल तरी, आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर आपण हे जे अपडेट आहे त्याबद्दल थोडंसं बघूया की कृषी व पद्म विभागाच्या अंतर्गत जे आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभाग त्या अंतर्गत हे आकृतिबंध आलेला आहे। आता कोणताही आकृतिबंध येतो त्यानंतर आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर ती पदे मंजूर झाल्यानंतर त्याची जी जाहिरात आहे ती आपल्याला बघायला मिळते। तर या ज्या पदांचा किंवा ज्या विभागांतर्गत आकृतिबंध आलेला आहेत, जे आकृतिबंध आपण व्हिडिओजमध्ये अपडेटमध्ये बघितलेले आहेत त्यांचे आता ॲडव्हर्टाइजमेंट रिक्रुटमेंट तुम्हाला बघायला मिळतील। तर या ज्या कृषी विभागाच्या आहेत तर यामध्ये टोटल जे आहेत 1050 पदांपैकी शासन निर्णय 82 पदे जी होती ती निरसित म्हणजे ती पदे रद्द करण्यात आलेली। त्यामधील उर्वरित 968 पदांपैकी 11 पदे निरसित करून 957 पदांमध्ये आता जी टोटल किती होती 957 आहेत त्यामध्ये 440 पदे जी आहेत ती ऍड करण्यात आलेली आहेत आणि नियमित जी पदे आहेत ती 380 आहेत। अशा प्रकारे ही पदभरती असणार आहे टोटल 1059 आणि नव्याने निर्माण केलेली आता काही स्थायी पदे आणि काही अस्थायी पदे असतील। तर या रिलेटेड जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता। तर ज्या पर्टिक्युलर कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिकसाठी व्हिडिओ बनवण्याचे रिझन हे की जे कोणी विद्यार्थी ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, असे सर्व कॅन्डिडेट्स इथे इलिजिबल असतील। तुमच्याकडे तुमचं डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। असे सर्व विद्यार्थी जे आहेत तो हा फॉर्म भरू शकणार आहेत। तर यामध्ये विभागाअंतर्गत काही जागा आहेत, काही ज्या पोस्ट आहेत त्या क्लास 1 पासून क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 ग्रुप डी पर्यंतच्या वॅकन्सीज इथे ॲडेड आहेत। तर यामधील आपण पर्टिक्युलर ज्या कनिष्ठ लिपिक च्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी पगार बघा S6 वेतन आहे 19,900 ते 63,200 ओके। आणि वरिष्ठ लिपिकसाठी S8चा पगार आहे 25,500 ते 81,100। यासाठी ज्या टोटल वॅकन्सीज आहेत वरिष्ठ लिपिकसाठी 107 आहेत आणि कनिष्ठ लिपिकसाठी 201 वॅकन्सीज आहेत, ज्या की एक चांगल्या वॅकन्सीज आहेत। आपण आता रिसेंटमध्ये MPSCची ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण बघितलं की ज्यामध्ये खूप कमी पोस्ट आहेत। तर मग त्या कम्पेअर ज्या आहेत की आता वेगवेगळ्या विभागाअंतर्गत ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येत आहेत त्यांच्या रिक्रुटमेंट त्यांच्या जागा ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे येत आहेत। आता तसेच इतर नवी मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा आकृतिबंध येत आहे। महिला बालविकास विभागांचा त्यांनी मर्यादित विभागीय अंतर्गत आकृतिबंध येतात। त्यानंतर मत्स्य विभागाचा आलेला आहे, महसूल व वन विभागाचे काही आकृतिबंध आलेले आहेत। तर त्या रिलेटेड जे अपडेट आहेत त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्याबद्दल आपण बघतच असतो। तर या अंतर्गत हे आहे। त्यानंतर गट ब राजपत्रित यामधील काही जी पदे आहेत आता नव्याने निर्माण केलेली पदे आहेत त्यामध्ये सुद्धा जी पदे आहेत ती ऍड करण्यात आलेली आहेत। जसं की बघा ही मुख्य कार्यालय मत्स्य विभाग आता कनिष्ठ लिपिक जे आहेत इथे ज्या 2 वॅकन्सीज आहेत आणि 3 वॅकन्सीज पुन्हा नव्याने निर्माण केलेल्या आहेत ते छत्रपती संभाजीनगर कार्यालय अंतर्गत वॅकन्सीज आहेत। तर काही पदे ही नव्याने ऍड केलेली आहेत आणि काही रिक्त पदे आहेत। तर त्यामुळे जी 201 आणि 107 पदांची आपण रिक्रुटमेंट बघत आहोत ती कम्प्लिटली रिक्त पदांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला आता येत्या काळामध्ये लवकरच बघायला मिळेल। त्यामुळे असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।